भलं 250 ग्रॅमचं जरी फळ झालं तरी गळतं, डॅमेज होतं. त्यासाठी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हस्त नक्षत्राच्या टायमिंगमध्ये जरी शेवटला लागण केली तर तुमचा नोव्हेंबर डिसेंबरला ती माल काढणीशी येतो. तिथून पुढं थंडी राहते, त्याला मागणी भरपूर राहते, रेट बी चांगला, रेट भरपूर राहतो. आणि चांगलं लक्ष देऊन जरी सांभाळलं तर एक 2022 येल जरी तुमचं 1 एकरामध्ये बसलं तरी एकाशी एक नग जरी धरला, लक्ष देऊन सांभाळलं, 10-11 किलोची जरी साईज तुम्ही काढली तर 18-20 टनापर्यंत ॲव्हरेज निघू शकता इथे. बरोबर. काय त्यामुळं करणाऱ्या शेतकऱ्याला लक्ष देऊन करायला चांगला आहे गरिबीला. मका तुम्ही मला लावायला लावली, लावायला मकाचं कसं काय वाटतंय तुम्हाला? एकदम 1 नंबर, छान आहे मका. मका अर्ध्या एकरातली ही मका साधारणतः किती क्विंटल होईल असं वाटतंय तुम्हाला? आता बघा माझ्या हिशोबानं तर ही मका तुमची साधारणतः 9-10 क्विंटल तरी व्हायला पाहिजे. बरोबर, म्हणजे 20-25 हजाराची मका व्हायला पाहिजे आताच्या रेटनं. हो. तर ठीक आहे. आताच्या ह्या भोपळ्याच्या जे काय रेट आहेत हे रेट सध्याचा आता मॉलचा आहे तर 15 रुपये, परंतु मार्केटमधलं 4 ते 6 रुपये रेट आहे राहणार. आता इथून पुढं टेम्परेचर वाढतंय, त्यामुळे ह्याला मागणी मार्केटमध्ये कमीच राहते. बरोबर, उष्णता आहे याच्यामध्ये. मग काय करावं लागेल त्यासाठी? ह्याला तुम्ही साठवून तर ठेवू शकता, सावलीच्या चांगल्या ठिकाणी, न शेण लागायचे अशा ठिकाणी ठेवा. त्याला 4-6 महिने काही सुद्धा होणार नाही. बरोबर, काहीच नाही झालं तर थोडंफार 10-5 ग्रॅम वजन कमी होईल, वजन घटल तुमचं, पण माल खराब होणार नाही. म्हणजे भोपळ्याचं पीक असं आहे की नाही त्याला मागणी आली तरी साठवून ठेवू शकतो, त्यामुळे शेतकऱ्याला काय तोट्याची बाजू नाही. आणि उत्पादन खर्चाच्या बाबतीत जर झालं तर माझं सगळ्या शेतकरी मित्रांना किंवा ही व्हिडिओ पाहता यांना एक माझा अनुभव सांगतो की अर्ध्या एकराच्या प्लॉटला 10,000 रुपयापर्यंत खर्च आलाय. माझा 10,000 रुपयापर्यंत मकासहित खर्च तेवढा आलाय. तर त्याच्यामुळं एवढं काय खर्चाची ही फार मोठी बाजू नाही. त्यामुळं हे पीक जरूर करावं, पण हंगाम लक्षात घ्यावा. नानाचं म्हणणं आहे की एप्रिलमध्ये नाहीच, मेमध्ये याची लागवड करावी आणि नंतरची नोव्हेंबर डिसेंबर ऑगस्ट सप्टेंबर पासून तुम्ही पुढे कधी म्हणजे जून जुलैला करायचं नाही. जून जुलैला करायचं. पावसानं ते गळ होते, सडतंय. 99% तुम्ही जेवढं शेणखतावर करचाल तेवढं चांगलं. बरोबर. आपला नाना त्याच पद्धतीने आहे. कॅल्शियम बोरॉन हे तुम्ही सांगितल्यामुळे आपण त्याला दिलंय. बाकीचे रासायनिक खतं जास्त दिली नाही ती, पण गोकृपा अमृत, जीवामृत आणि ताजं शेणाची एक स्लरी पहिल्यांदा भरपूर झाली. त्याच्यामुळं त्याला जीवाणूंची कमतरता पडलेली नाही. असाही भोपळा झालाय. सुरुवातीच्या काळात आता मधनं ड्रिप जी आपण टाकली होती, ही ड्रिप, ह्या ड्रिपचं एक दिवशी पाणी सलग 8 तास झालं होतं. त्याच्यामुळं फळगळ सुद्धा झाली याची. त्याचे फळगळ झाली बघा, ती सडलेलं फळ तिथं दिसतंय. चांगलं फळ म्हणजे 1.5 किलोचं फळ सुद्धा सडलंय. आता नवीन बिहाची सेटिंग आहे, पण ती काय लय मोठी होणार नाही. पण आपल्यामध्ये सरासरी यातनं जर आपण आता चालूच्या मार्केटला जरी म्हणलं तरी आपण एक माझा हिशोब आहे की 5 टनापर्यंत माल निघेल का? निघेल. मला वाटतंय 5 टनापर्यंत, 4 ते 5 टन निघेल. कारण काही वेलाला जर आता 1250 वेल तर 1000 जरी वेल धरलं आणि एका वेलाला 10 किलोचा माल म्हणजे 2 भोपळं 5-5 किलोचं जरी धरलं तरी आपण चांगला ॲव्हरेज काढू शकतोय. अशा पद्धतीचं हे आहे. उत्पन्न भलं कमी जास्त निघेल, पण मानसिक समाधान एवढ्याच आहे की ह्याला रासायनिक खतं देऊन रान आपलं खराब करावं लागत नाही. याच्यामुळं ही गोष्ट चांगली आहे. तुम्ही या प्लॉटवर आला त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद. कारण का मी तुम्हाला असा एक आठवडा नव्हता की त्यात 4 फोन केले नाही. बरोबर आहे. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला फोन केला आणि विचारलंय. त्याच्यामुळं हा आमचा प्लॉट सक्सेस झालाय. भलं आता आपल्या पदरात किती पडतंय हा भाग वेगळा आहे, पण पीक तर चांगला आलाय, समाधान करा. चांगला आहे आणि मका चांगली आहे. 2-3 एक बी कमी नाही की 2 कणस चांगले आहेत. 2 कणस चांगले आहेत. ठीक आहे, चालतंय. धन्यवाद.